अवघ्या वाटा झाल्या क्षीण गळे नगडे साधन
गोपाल कुमारी कली न घडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा भक्तिबंध बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे जे के खंडती उभारून वाहे विठू पालवित आहे दासा मीचीच आहे मुखी बोले आपुल्या म्हणा विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ माऊली सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद
गायत्री वरदा भयांकुशकशां शंखं चक्रमथारविन्दुलां शुद्धस्फटिकशङ्का माला पात्रे च नमरू यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं बाष्पवारी गुरवे प्राण नमस्कृत्य अनंत संसार समुद्रतार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम हर विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीरपाणिं मण्डलं मण्डलानां करुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्र हर विठ्ठल अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या जीवाला मार्गदर्शन करणारा आहे. जबरदस्त अभंग आहे. नीट लक्षात घ्या. महाराज सांगतात ही कलियुग आहे ना, कलियुगाची अशी गोष्ट आहे. समजा कोजागिरी पौर्णिमेचं व्रत जर अमावस्या दिवशी केलं तर नाही जमायचं. बरं गणपती जर घाटात बसवले तर नाही जमायचं. दिवाळी शिमग्याला केल्यावर आणि शिमगा दिवाळीत केल्यावर म्हणजे हे गोडच नाही दिसत. त्याला काल आहेत काल. महालक्ष्मी व्रत आहे ना, ही तर नक्षत्रांचं व्रत आहे महाराज. ही तर तिथीचं पण नाही. कोजागिरी तिथीवर आहे. आषाढी एकादशी तिथीला आहे. पण नक्षत्र सप्तमीला जर आलं ना ज्येष्ठा तर त्या दिवशी पूजन असतं. अष्टमीला आलं तर त्या दिवशी, नवमीला असलं त्या दिवशी असतं. होता होईल तर इकडं तिकडं होत नाहीत. थोडंफार अष्टमी नवमी असा फरक पडतो. म्हणून भागवत सप्ताह एखाद दिवस उशीर एखाद दिवस लवकर असं होतं. कारण ती मात्र तिथीप्रमाणे नवमीला सुरू होतो. विठ्ठल विठ्ठल. तसं आपण जे करतोय आता त्याला कलियुग आहे ना, हे प्रधान आहे महाराज. आपण करतो त्या कर्माला क्षेत्र, पुन्हा काल, पुन्हा वस्तू, व्यक्ती ह्या सगळ्यांचा प्रभाव पडत असतो महाराज. आता समजा आपण कीर्तन हिथं जसं ऐकतोय तसं मोबाईलवर ऐकता येतं का? अजिबात नाही. कशामुळे नाही? तिथं वातावरणच नाही असलं. महाराज सांगतात कीर्तन कधी चालू झालं, कीर्तनात बसल्यावर जे समाधान आहे ती इतरत्र नसतं. ज्याला लागतं का नाही ते ओळखायचं गाढव छाप आहे. तिथे चव नाही तोंडाला त्याच्या. नाही तर फार मोठा भक्त आहे त्याच्यावर काळ वेळ प्रभाव करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात सांगतो तुम्हाला, हित असतं तसं घरी असतं ना ते अधिकारी महाराज, आणि घरी असतं ते जेवण बेकार हित असतं ती विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही गोष्टीवर काळ प्रभाव करतो महाराज. काळ फार महत्त्वाचा आहे. भगवान ज्यावेळेस वराह अवतार धारण करतात आणि हिरण्याक्षाचा नाश करायचा आहे, सूर्यास्त व्हायला लागल्या सगळ्या देवतांनी काळजी केली महाराज. म्हणजे भगवंता सूर्यास्त झाल्यावर या असुरांचं बळ वाढतं, त्याच्यामुळे तुम्ही लवकर नाश करायचा. कारण एक वेळेस ह्यांना वाटायला लागलं होतं महाराज, भगवान झोपले शेषशय्येवर, एका अंगावर झाले, आणि झाल्यावर जय विजय त्यांना बोलावलं सांगितलं. म्हणजे होय रे एक सेवा करता काय? महाराज म्हणजे काय विचारायचं झालं काय? म्हणजे सांगा मी सेवकच आहे आम्ही. त्या पाठीत म्हणजे जरा गदा घरात धापाच, एका अंगावर झोपून झोपून अवघडून गेले. कारण देव त्या आषाढीला झोपतात, 2 महिन्याने एका अंगावर होते भाद्रपदात.
आणि पुन्हा मग अनेक 2 महिन्यानं उठूनच बसतात. उठून बसायची एकादशी ती कार्तिकी आणि झोपायची आषाढी. आणि जी मधली आहे का ती काय अशी कुशीवर होते देव. आणि तेव्हा सांगितलं त्यांना, ऐकलं नाही महाराज. त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. देवा चुकलं का आमचं काय? म्हणजे तुमचं काय चुकलं नाही, सांगितलं तेवढं करीत जावं सेवकाने. घरा पाठीत गाता ती म्हणत तसं नाही घालीत. घालीत नाही म्हणले कसं काय कुणास ठाऊक, पण सनकादिक आले महाराज. सनकादिक आले आणि आल्याबरोबर भगवंताला दर्शनाला निघालेले ते त्यांनी धरलं आळू नाही म्हणजे पोरानं कुठे चाललाय. कारण थोडा तरी अधिकार असला तरी माणसाजवळ मग त्याचा माज राहतो. आणि देवापाशी नाही ठेवला पाहिजे ती विठ्ठल विठ्ठल. खरी गोष्ट अशी ती कुठंच ठेवू नये, पण देवापाशी तर अजिबात नाही ठेवला पाहिजे. देव क्षेत्र तीर्थ इथं काय श्रीमंत गरीब असतोय. आता इथं श्रीमंताला सिंहासन गरीबाला पोती असं टाकले काय नाही टाकील का कोणी? नाही टाकायचं महाराज. आणि टाकलं तर त्या महाराजाला जोडीने आणत्याल माणसं. पण तुला काय लाज फिज वाटते का काय? कारण कसं आहे, भगवंताची उपासना करायचं म्हणजे सरसकट सगळे सेवक आहेत. सेवा करणारा सेवक आहे, बघणाराही सेवक आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात ऐकणार आहे तीच आहे, सांगणार आहे तीच आहे. त्याच्यामुळे फरक काय नाही ह्याच्यामध्ये. ज्याच्या साधनेच्या असा जबर ताकद असते का त्याला स्थल कालाधिक काय करू शकत नाही. पण तुकाराम महाराज सांगतात म्हणजे सोपं सांगावं तर ह्यांना अवघड वाटतं. त्यांना वाटतं आम्ही काय इतकं हलकं आहे काय. अवघड सांगावं तर ह्यांना जमत नाही. पण मला आम्ही काय करणार नाही काय. पण म्हणजे तू करशील पण काळ तुला करू देणार नाही. तसं यज्ञ करायला लागलं म्हणलं तर ही काळच अनुकूल नाही महाराज त्याला. कारण कसं आहे, तुम्हाला माहिती कोणचा ब्राह्मण तंबाखू खातोय ती, कोणचा ब्राह्मण खोटा बोलतोय ती माहिती का तुम्हाला? ह्या कोणच्या ब्राह्मणानं काय काय धंदे केले ते माहिती का तुम्हाला? आणि तुम्हाला फळ कशाने द्यायचे का? त्यांनी वाचून वेद मंत्र म्हणले की लगेच फळ येणार आहे का? त्याच्यामुळे आशा करायची नाही माणसाने. यज्ञ करायचे असले तर आशा करायची नाही त्याच्यातनं. विठ्ठल विठ्ठल. त्याचा प्रभाव असला असतो महाराज. तुम्हाला द्रव्य माहिती का ह्याने कसं आणलंय ती? नाही माहिती. मग द्रव्य शुद्धी नाही, भावशुद्धी नाही, कालशुद्धी नाही, स्थलशुद्धी नाही. सनकादिकांनी श्रीमद भागवत सप्ताहाचा विधी सांगताना सांगितलं म्हणजे जो अत्यंत विद्वान असा सगळ्या वेदांचा पारंगत ज्योतिषी त्याच्याकडे मुहूर्त काढावा. विठ्ठल विठ्ठल. निष्काम अनुष्ठान असलं तरी सांगितली गोष्ट. सकाम असल्यावर तर सांगितली. बरं तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात द्रव्य कसलं वापरावं लागतं ते? मग ह्याच्यातलं द्रव्य शुद्ध आहे का नाही माहिती का तुम्हाला? नाही माहिती. सेवा करणारा शुद्ध आहे का नाही माहिती का? असे समजा तुम्हाला कसं वाटतं ती बाय अशी हाताने करते असं करते पुन्हा भाकरी थापाय बसती. आणि आता ह्याचा नैवेद्य कुणाला दाखवायचा आहे? देवाला. जिच्या झेपऱ्या रिकाम्या आहेत का तिने स्वयंपाक करू नये महाराज. स्वयंपाक नाही करायचा. देवाच्या पाया पडायला नाही जायचं. तिने केस बांधल्यावर देवाच्या पाया पडायला जायचं. आता गड्याला कुणी काय सांगावं? तरी आता पहिल्याची इतकेले जिंजा राखायची ती राखीत नाहीत आता माणसं. ती बी बरं निदान. पण अन्नात केस निघला तर पुन्हा खायची परवानगी नाही महाराज. कसं करायचं? आत्ताच आपण विषय बघितला. 1 रूम फक्त गाईचा केस आहे पोटात गेला होता. त्याच्यावर बेकार घेऊन प्राप्त होती महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इथं द्रव्य शुद्धी नाही. जसा पाहिजे तसा पैसा गोळा केलेला आहे का? नाही. कसा मिळेल तसा घेतलेला आहे. काय तर नागविती जग आघवे आहे रावरी. म्हणून ती द्रव्य सुद्धा कामाचं नसतं महाराज. अत्यंत श्रेष्ठ पद्धतीनं प्राप्त करून घेतलेलं आणि ते पुन्हा आपल्या जीविकेला अडचण नाही करणार असं. आणि त्या द्रव्यावर अवलंबून जेवढे तेवढ्या सगळ्यांच्या अंतःकरणात श्रद्धा असली पाहिजे. ते द्रव्य कामाचं आहे महाराज. है का नाही? तपश्चर्या कोणी करायची? आपण. कारण अशौच म्हणजे आपलं शरीर आहे महाराज. ह्याच्या शुद्धताच काय नाही. आपण काय तपश्चर्या करतोय? शिंकलं माणूस, खोकलं
आणि पाणी प्यायल्यावर काय अडचण आहे? पाणी, पण पाणी प्यायलं तरी अपवित्र होतं महाराज शरीर. ही माचा खाता येईल तसंच देवाची पूजा करते म्हणजे हे नाही कामाचं आहे की नाही. त्या द्रौपदाला सांगितलं होतं म्हणजे ताबडतोब तुझ्या राणीला बोलवा. दासी पळत गेली. महाराज सांगितलं तुम्हाला या जे त्यांनी बोलावले लवकर चला. त्यांनी सांगितलं मी तांबूल खाल्लाय फक्त आचमन करून येते थुंकून. महाराजांना सांगितलं म्हणजे तिने पान खाल्ले चूळ भरून लगेच आली आचमन करून. ती म्हणजे तोपर्यंत वाट बघायची काय ह्यानी. ते तसंच हवन केलं महाराज त्याचं अग्नीत. आणि त्याच्यातनं दिव्य रथ निघलाय. द्रौपदी देवी निघल्यात आणि मागणं आणि कोण निघले? आव दृष्टद्युम्न. रथासकट निघलाय, कवचासकट निघलाय. हर विठ्ठल. नाश करणारा निघला आणि त्याचं निमित्त होणारी निघली महाराज त्या अग्नीतनं. विठ्ठल विठ्ठल. ते शुचिरभूत फळ आहे महाराज. द्रव्याचं फळ आहे. समजतंय का? भावनेचं फळ आहे. आपण भावनेची वाट बघू नका, द्रव्याची वाट बघू नका, आपल्या शरीराची वाट बघू नका, आपल्या श्रद्धेची वाट बघू नका. माणूस गेल्या वर्षी ज्या श्रद्धेनं वारीला येतो त्या श्रद्धेपेक्षा जादा टिकली तर नशीब समजायचं. त्याच्याहून कमी झाली तर ही नालायक आहे ओळखायचं. आणि पुढच्या वर्षी त्याच्याहून कमी झाली तर हे म्हणजे यायच्याच लायकीचं नाही असले. आपण ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यावर आपली श्रद्धा तशीच राहत नाही, ऐकायला लागल्यावर तशीच राहत नाही, देवाची उपासना करताना तशीच राहत नाही. आणि मग ह्या सगळ्याच्या बाबतीत आपले सारखी घसरण चालू आहे महाराज. आणि संसार करायचा म्हणजे कसा जोर येतोय काय माहिती माणसाला. त्याला वाटतं मला पाहुणं रावळं आत्ताशी कळायला लागल्यात आणि आमच्या पोराला कळलं नाही. पण ती मला त्यांच्याच नादी लागतं का की सावध झाला आहे. ह्यांच्याबरोबर बोलायचं कसं त्याला कळतंय, ह्यांचं ऐकायचं कुठवर ती बी कळतंय, ह्यांना सांगायचं कुठवर ती बी कळायला लागले. आणि इतकं सगळं ज्ञान माझ्याजवळ होऊन ही पोर माझं ऐकत नाहीत असं वाटतंय. तर ही हा दुर्दशा आहे महाराजांची. महाराज सांगतात तुम्ही जर भगवत प्राप्तीसाठी जर यत्न करायला लागला तर म्हणजे नापास होणार. नापास बरं का. दान करायला लागला तरी नापास होणार, कर्म करायला लागला तरी नापास होणार, पूजा करायला लागला तरी नापास होणार, तप करायला लागला तरी नापास होणार. कवर दम निघणारी तपाचा आपल्याला काय नाही महाराज. आळंदीला जाऊस तरच तिथनंच आनंद वाटतो तेवढा, तिथं गेल्यावर कवा माघारी जाईल असं होऊन जात. मन दम काढणारी माणसं आपण नाहीत. आपल्याजवळ श्रद्धा आहे तितकी नाही. आणि उगा आणण्यात काय मजा येतो. आमच्या तुकाराम महाराजांनी त्याच्यापेक्षा सरसकट सगळ्याला सांगून टाकलं. सगळ्यांना सांगितलं मला सांगा आपण आता बसायचं भजन करायचं, पुढं कोणतरी म्हणतं ना आपण मागं म्हणायचं, ती बरं वाटतं का आपल्याला? नाही बरं वाटत मला. मग म्हणजे आपण सगळं निसून बसून आहूत टाकतोय, मस्त वाटतं का नाही? मस्त वाटतं. पण मला ह्याचे फळं काय आहेत माहिती तुला? तू जर शुचिरभूत नसला तर काय काय होईल माहिती तुला? कशाला नाही त्यात कशाला? हे बघा आपल्या जर विंचाचा मंत्र येत नसला सापाच्या बोळात बोटं घालून येत अशी गोष्ट आहे सारी. आपल्याला बसून ऐकायचं कळत नाही नीट, खाकराव कावा कळत नाही नीट, आपण बसाव कसं कीर्तनाला ती कळत नाही नीट. कीर्तनाला बसल्यावर डोळं झाकावत का उघडं ठेवावं ती माहीत नाही आपल्याला. नीट कीर्तनात लक्ष कसं असावं ती माहीत नाही आपल्याला. टाळ्या कधी वाजवाव्यात ती माहीत नाही. काय तर भजन संपल्यावर टाळ्या सुरू करतात सांगायला लागलं की. सांगायचं बंद झालं की पुन्हा भजन चालू झालं की बंद करायचं टाळ्या. किती बेभान झालेलं आहे महाराज ही, काय का ही बेभान झालेलं आहे. त्याचं काय खरं? कीर्तन ऐकायचं म्हणल्यावर अंतःकरणवृत्ती अशी टवटवीत असली पाहिजे महाराज. ह्यातनं काय काय बाहेर पडतंय मी ग्रहण काय करू आले का? एका कीर्तनात एक मुद्दा लक्षात ठेवला तर किती अक्कल येईल माणसाजवळ. तसं नाही करीत ती. नुसतं त्याच्या डोळ्यापुढं इजा चमकल्यावर चमकून निघून जातं सगळं.
आणि काय काय तर चमकलेलं दिसत नाही मला, सारखं चमकतंय. चला विठ्ठल करा का हो, अभ्यास करीत जा, वाचित जा. बघा एकदा रामायण, वाल्मिकी रामायण वाचून बघा काय येते. बघा आपल्याला तसा कळत नसला तर अर्थाची सोय करून ठेवली आपल्याला गीता प्रेसनी, है की नाही. बघा तुळशीदास महाराज काय काय सांगतात बघा, आपल्या डोक्यात येतंय का असलं कवा तरी. तुकोबाराय काय सांगतात बाळक्रीडेत बघा, निळोबाराय काय म्हणतात गवळणी बघा ना एकदा. थोडंसं वेळ वाया घालू नका. निदान दिवसातले 2 तास ग्रंथांचं अध्ययन करावं महाराज. त्यातनं आपल्याला कव्हा तरी एखादं रत्न सापडेल, आणि सापडेल ती जबरदस्त असेल, आणि तसले जगात नाही मिळत महाराज कुठं. विठ्ठल विठ्ठल ही भगवंताच्या पाठीत गदाजी घालायला सांगितल्या होत्या का नाही, ऐकलंच नाही महाराज त्यांनी. आणि कुमार आले 4, त्यांना काय आत येऊ देणार. ती येऊ देणार म्हणल्यावर त्यांनी सांगितलं उभा राहिले तरी जाऊ देणार, तुम्ही खेळ दळायला लागली. मग सांगितलं महाराज म्हणले हे बघा मला भगवंताच्या दर्शनाला जायचंय. ती म्हणले तुमचं काय काम आहे. काम असलेले जायचं म्हणजे वैकुंठात. इथं काय कालबा केलेला चालतो का. देव झोपलेत निवांत, अजिबात त्यांना डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. ती म्हणले डिस्टर्ब तर तुझा व्हायला लागला, पण म्हणजे भगवंताच्या दारात उभं राहायच्या लायकीच नाही लागला तू. आत्ता तुझं पतन होईल म्हणून सांगितलं. आणि पतन होईल म्हणल्यावर कारण असं आहे, मला सांगा आता इथं चालता चालता कोणीतरी ठेस कळून पडलं, कारण तिकडल्या पाहुण्याकडं नाही तिकडल्या वारकऱ्याकडं बघायचं आणि खाली चालायचं म्हणून नाही आदळायचं. पण लागल्या कुणाला मस्त वाटन, लागल्या वाईट वाटत. अरे मला लागलं रे त्याला, अक्का नग गेलाय म्हणजे किती नादात असेल तिथे बिनाबरूच आहे का नाही, तरी सुद्धा वाईट वाटतंय का नाही आपल्याला. वैकुंठातले लोक आहेत महाराज, सगळेच्या सगळे प्राणी हाहाकार करायला लागले महाराज. शाप मिळाला, कोणाला शाप झालाय जैन विजयाला, प्रमुख पार्षद आहेत भगवंताचे, आणि त्यांचं डोळ्या देखत पतन व्हायला लागलं महाराज. त्यांनी बळच आपल्या अवसानांना नमस्कार घातलाय. तोपर्यंत देव पळतच आले जात ना असं. आणि ह्या कुमारांना नमस्कार करायला, कुमार भक्तीच आहे काय आहे भगवंताची. ही प्रसंग आल्यावर ह्यांचं काय होतंय आणि देवाचं काय चाललंय, त्यांच्या समाधानात भंग नाही महाराज, भंग. भगवंतानं सांगितलं म्हणजे महाराज आम्ही अशी ह्यांना शाप दिला. म्हणजे तुम्ही नाही शाप दिला, मीच दिला. मागे एकदा लक्ष्मी देवी यायला लागल्या होत्या, त्यांना अडवलं होतं ह्यांनी असे. त्याच वेळेस शाप द्यायचो, पण माणसं म्हणले असते बघा बायकोची कड कशी वळायला लागली. विठ्ठल ते तुम्ही दिला म्हणून बरं झालं. हो, ही तुमची नाही इच्छा, कारण शाप द्यावं ही प्रवृत्ती व्यसनकाधिकांची काय नाही महाराज. मग म्हणले खाली आला, खाली आल्यावर हिरण्याक्ष हिरण्यकश्यप रूप महाराज म्हणले ह्याला उशाप द्या काहीतरी. मग देवाने सांगितलं म्हणजे 3 जन्मपर्यंत हा काय करील, विरोध करील माझा. म्हणजे त्या हिरण्याक्षाला युद्ध करायला लागल्यावर देवाचं समाधान व्हायचं महाराज. इतकं रपकून मारायचं का नाही ती. कारण मला सांगा आत राग नसला आणि वरनं खवळायचं म्हणलं कसं काय जमलं. ही पोरं म्हणते त्या पोरांना खवळायला काय झालं तुम्हाला, म्हणजे ते राग यावा लागतो नि खवळायला. तुमच्याकडे बघितल्यावर कसं काय येतो. म्हणजे आम्हाला काय त्यांना हाणू वाटत नाही, तुम्हाला कोणाला हाणता येत असलं तर हानीच जा असं आहे ना. हाणाय सुद्धा आमच्या डोळे देखत नाही, लांब नेऊन हाणाय. खरा विठ्ठल कारण लालनाद बहो दोषः ताडनाद बहो गुणः तस्मात् पुत्रंच शिष्यंच ताडने न तुला लयेत. म्हणजे यांचा लाड करू नये, रपकून हाणायची. चुकल्यावर तर हाणायची, पण नाही चुकलं तरी हाणायची महाराज. कारण नाही चुकल्यावर सुद्धा हाणलेली शानी होतात.
अचानक येणारा घाव काय चुकलं म्हणून येत असतो काय? मग त्याही वेळेस ह्याचं समाधान भंग पावत नाही. नाही तर कीर्तनात काहीतरी बोललं आणि ह्याला लागलं, बारीक तोंड करून बसतं कीर्तनातच. अरे मला हे तुलाच का लागलं, दुसऱ्याला का लागलं नाही? मग लाळ आहे तुझ्या पायात उलशिक, त्याच्यामुळे ती नेमका कीर्तनाचा ठोका लागला, तुझा जीव काळवाळला. मग ती काढून टाका. तसं नाही करीत. पुन्हा कीर्तन आल्यावर 10-5 लाळा आणि घेऊन जातो आणि पुन्हा टोचत त्याला. अरे मला ही टोचायचं आणि फिचायचं दी सोडून तुझ्या बायको इतका तर खवळला नसेल की महाराज तुला. चला विठ्ठल. पण मला ती निराळं असतं, ही निराळं, ही किती माणसात आहे. ते आपल्या घरातल्या घरात असतं. हो, हे बघा, आपल्या हितासाठी जोडे खावेत माणसाने. आणि जिथं अनहित होतं का नाही त्यांनी सत्कार केला तरी घेऊ नये महाराज. त्याचं काय करायचं त्याचं तर. कारण आत्ता देह मिळालाय. गाढव होता तेव्हा कोण आलं का सत्कार करायला? कोण नव्हतं आलं महाराज. आता काय येतंय? आणि आता कुणाचं बी करतात का? कवा बी करतात का? त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे. त्यांच्या नादी नाही लागायचं महाराज. फक्त माझं हित जिथं होईल ती करायचं, होत नाही ते नाही करायचं. महाराज सांगतात, महाराज कलियुग परमार्थाच्या दुसऱ्या साधनांना काय प्रतिकूल आहे. काळ महत्वाचा का असतो? देवता सांगतात महाराज ह्याला लवकर टाका मारून. पुन्हा यांचं बळ वाढतं असुरांचं. आता देवाला माहिती कोण आहेत ती. मग म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं होतं का नाही लावा 10-5 ठोकं, तेव्हा ऐकलं नाही. मग म्हणजे आता करा युद्ध. आता काय दोघं एकमेकाला रपकून हाणतात. तसं काय हाय घ्यायचा विषय नाही, आहे की नाही? म्हणून काल प्रतिकूल आहे. आत्ता परमार्थाला प्रतिकूल आहे काल. फक्त भक्ती माता आहे म्हणून महाराज ती सगळं चालतंय. आई पैसे सगळं चालतंय महाराज. म्हणून महाराज सांगतात, ठेव का सगळ्याच्या सगळ्या वाटा क्षीण झाल्यात. आता तप करायचं म्हणलं तर तप करणारा दम नाही. जप करायचं म्हणलं तर जप करणारा दम नाही. तीर्थयात्रा करायचं म्हणलं तीर्थयात्रा करणारा दम नाही महाराज. तीर्थयात्रा हे का मला असं सांगा, आता आपण सगळ्यांना जर सांगितलं म्हणजे आपापली पिशवी टकुऱ्यावर घेऊन यायची तर ह्याच्यातली किती जण येतील? निमी बंद. पुन्हा म्हणले आपापल्या भाकरी करून खायच्या रस्त्याने, आता पुन्हा किती येतील? महाराज म्हणजे तुम्ही जाऊ पुढं, आम्ही येतो मग दशमीला तिथं. आपल्या सुखाकडं आपलं जास्त लक्ष आहे, देवाकडे कुठे लक्ष आहे आपलं? आपल्याला आपल्या सुखाचं पडले, देवाच काय पडले? देव लागतोय तरी कोणाला महाराज? महाराज ही बारकी पोरं आहेत का नाही आता 20-25 वर्षाची, त्यांना इतकं धाक पडलाय का ना लगीन कसं होईल, काय बी व्हावा लगीन हो, काय बी हो तिकडं. ह्यांना जितकी काळजी पडली इतकी काळजी मला देव मिळावं ह्याची लागली पाहिजे महाराज माणसाला. आणि हे उगं कीर्तन ऐकल्यामुळं नग बरं का, हे मनानं उगवावं लागतं असलं. जात आलं. म्हणून महाराज सांगतात, हे बघा या कलियुगाचा असं वार आहे की सगळ्या वाटा क्षीण झाल्या महाराज. सगळे बाप नालायक असतील का? पोरं त्यांना उचलू टाकतात आता, नाही तर जोड्याने हाणतात. सगळं नवरं नालायक आहेत का? आणि असलं तर त्यांनी काय करावं महाराज? सत्ययुगाची वेगळी गोष्ट होती, कलियुगाची वेगळी. बाईला भूषण वाटतंय महाराज, बाबाला बस म्हणलं की बसवलं की त्याला भूषण वाटतंय. मैत्रिणीत तसं करते. महाराज सांगतात, हो ही काय चांगल्या गोष्टी नाहीत. आणि असलं सगळ्याच्या घरात शिरलंय त्याचं काय कारण आहे? ही कलियुग आहे. आता संसाराची दुर्दशा त्या कलियुगानं केली, परमार्थाची कुठली आली? परमार्थाला ऊर्जित काल कुठला आलाय? संसाराची. ज्याला ही पोरगा म्हणतोय का नाही तीच ह्याला बाप मानाय तयार नाही. नाव लिहायचं म्हणलं त्याजण त्याच्या आडनाव लिहतोय, त्याजण आडनाव. बाप कुठं गेलाय मधला कोण असतो? त्याला लाजच वाटते लिहायची. आणि ही त्यालाच पोरग म्हणतोय. आणि त्याची पोरं बळच मांडीवर घे, बळच मुख घे, त्यांना बळच टाळ्या वाजवायला, बळच जहरी करायला लाव, बळच हरिपाठ मानायला लाव. अरे मला हे टिकत नसतं असलं. ह्याला लय लागती वल आतनच. कारण तू जर
दाटून करायला लागला का नाही. एवढी तुळस आणली बरं का आणि कुंडीत लावली. ह्याचं रामकृष्ण हरी चालू झालं तिने असं केलं आणि मला ही महिनाभर आधीच लावावं लागते म्हणजे मग जमत. तसं ह्याने एवढा पोरगा आणलाय 10 वर्षाचा आणि कीर्तनात बसवला. मग कीर्तनात बसवल्यावर टाकतं मानते पुढं कवा मागं कवा कडनी कवा आहे का नाही. त्याचं लक्षच लागत नाही. पुन्हा त्यानं बापाकडं बघितलं मला ती बी झोपल्याला. ही बळच कशाला काय करतो. ह्याला लय पुण्य लागतं. ह्याच्यात दम निघायलाच लय मोठं पुण्य लागतं. दीर्घ काळ आणि पिढ्यानं पिढ्या करणाऱ्यांची कमाल आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आपल्या अंतःकरणात खरा भाव असला का नाही महाराज सगळी दुनिया अनुकूल होईल. आपल्याला जास्त काय सांगावं, परमात्मा अनुकूल होईल महाराज. काळ अनुकूल होईल. महाराज सांगतात तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंग्र्युगम स्मरामी. त्या भगवंताच्या पायांचं स्मरण करणार आहे ना म्हणजे तो काळ चांगला आहे महाराज. सगळ्यात धन्य ते लग्न धन्य आहे. तो दिवस सुधी नाही ज्याच्या अंतःकरणात भगवंताच्या पायाची प्रतिष्ठा झाली. कारण भगवंताच्या तोंडापिंडाकडे नादीच लागत जाऊ नये आपण, आपलं पायाच्या नादी लागत जाऊ. कारण मनुष्याची श्रद्धा टिकायची जागा आहे ती आणि श्रद्धा तिथंच टिकायची महाराज. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याच नाही नादी लागू महाराज कशाचं. तुम्ही जर दुसरंच काहीतरी बघायला लागला ना करायला, कर्मच करील म्हणला, तपच करील म्हणला, जपच करील म्हणला, दानच करील, यज्ञच करील, होमच करील. कशाच्या भानगडीत पडू नको तू. 12 वर्ष ज्यानं गुरुच्या घरी राहून वेदाध्ययन केलंय, त्याच्या प्रसन्नतेनं केलंय, त्यानं ह्या पुढच्या भानगडी करायच्या असतात. बाकीच्याला काय जमतं. त्याला जरी हित आणून बसला का नाही सगळं लक्ष तिकडं लागलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला काही सफलता प्राप्त होईल असं नाही. हर विठ्ठल. अवघ्या शब्दाचा अर्थ सगळ्याचा सगळ्या असा करायचा. मग जेवढ्या परमात्म्याकडे जाणारे मार्ग आहेत, वाटा आहेत, तेवढ्या सगळ्या क्षीण झाल्या. रोज रस्ता चालणारा जे असतो त्या रस्त्यावर गवत उगवत नाही, काटे राहत नाही, दगडं राहत नाहीत. पूर्वीचे रस्ते महाराज मऊ राहायचा रस्ता प्रत्येक आहे की नाही. लईच त्याच्यावरनं गाड्या फिड्यान चालायला लागल्यावर चकाऱ्या पडायच्या. पण पाऊल वाटे तिलाही घाण जात असं नाही होत. पण ह्याच्यावरनं चालणारं कुणी नाही म्हणलं की नाही मग ती सगळं गवत गोळा होतं आणि पुन्हा रस्ताही कुठं तीच गवत नाही महाराज. पूर्वी मी अगदी सुरुवातीला 1 वर्षभर चालत वाऱ्या करायचं ठरवलं होतं. त्यावेळेस आम्ही असं नीट आलो की येऊन त्या पिंपळखोट्याहून असं सरळ यायचो. म्हणलं ही रस्ता सापडला पाहिजे रे. आता ही मोठी पोरं झाली म्हणलं ह्यांनी वाऱ्या कराव्यात एखादा वर्ष तरी. ह्यांनी 5-4 वर्ष केल्या चांगल्या. पुन्हा करोनानेच बंद केलं. बाद झालं म्हणलं ना गं वाऱ्या. कारण दुसऱ्या जीवाला तापच आहे का नाही. ही वारीला निघायचा ज्ञानबा तुकाराम त्याच्या घरी ऊन भाकरी खायच्या, त्याच्या घरी गरम पाणी, त्याच्याच घरी आंघोळ्या करायच्या आणि त्याच्याच चुलीवरचा चहा प्यायचा आणि पुन्हा त्याला दाजी म्हण, मामा म्हण, मावशी म्हण आणि ताई म्हण. अरला का ही काय लागले तुमचं. चल बरं दिंडी घेऊन येतो आम्ही तुझ्या घरी. बरं हे महिना जाऊस तर आहेतच पुन्हा त्यांच्या दारात. बरं आपल्या मर्जीनं बी राहत नाहीत. गुराच्या गोट्यावर राहावं लागतं. वारकरी घरात शिरतात. ही काय कामाचं आहे. असं नाही उपयोगाचं महाराज. वारकऱ्याने राहावं. ठल विठ्ठल. पुन्हा ही त्याच्या लग्नाला, ती ह्याच्या लग्नाला. हिला का शक्की टिकना तर ही कवा टिकायची तर है का नाही. मला कुणीकडं लग्नाला कुणाच्या, मला दिंडी जीवती त्याच्या. अरे विठ्ठल विठ्ठल. ही निराळ दुसरीकडे चालली, रस्ता फुटला दुसरीकडे महाराज. आपलं अंतःकरण थोडंसुद्धा गुंतून ह्याची जबाबदारी खबरदारी घ्यायला पाहिजे महाराज. नाही तर जाईल त्या गावात ओळखीची कोण आहेत बघायचं. मला काय करायचे हे असलं.
म्हणून ह्या कलियुगाचं वार आहे, तुमच्याकडे दोष नाही. यज्ञ तर होतच नाही, दान तर होतच नाही, तप तर होतच नाही, कर्म तर होतच नाहीत महाराज. वेदाध्ययन होत असतं इथं. असे विद्या द्रव्य देऊन शिकतोय, नाहीतर ती शिक्षणावर द्रव्य गोळा करतोय. अरे मला दोन्ही नरकाला जायचे. ती काय शिकत असते तेव्हा लय दम लागतोय त्याला शिकायला. महाराज सांगतात जर तू काय पण नाटकं करायला लागला तर वाया जायचे, दुसरं काय होत नाही. आणि आज नाही लक्षात आलं 10 वर्षानं येईल. कारण कसं आहे, बागच्या बाग लावली महाराज, 25 वर्ष झाली, मग झाडं मोठी झाली, त्याला बुटूक सुद्धा नाही आला. आणि बुटूक म्हणजे कळतं ना, चिचा लावल्या आहे ना वळीनं सगळ्या, आणि असं आकडा फिकडा तर आलाच नाही. आला का म्हणला 100 वर्षाची चिचा त्या लकडून जात्यात आहे, ह्याला काय रोग आलाय? वार आहे वार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात ही काल प्रतिकूल आहे, तू असं लक्षात ठेव. ही तर चांगलं वाढायचं म्हणल्यावर फार अवघड आहे, टिकायचं म्हणल्यावर त्याच्याहून अवघड आहे, त्याच्याहून अवघड आहे महाराज. म्हणून तू साधी गोष्ट करायची, साधी. तू कशामुळं करायचं नाही, ती वेदानं सांगितलेले मार्ग आहेत. यज्ञ कुणी सांगितले? वेदानं. तप कुणी सांगितले? वेदानं. मग नाही का करायचं? हे वेदानं सांगितल्याचा अर्थ भगवंताची आज्ञा आहे महाराज. पण म्हणजे हे क्षीण झाले, कशानं झाले ते या कालानं झाले. वेदाचा विरोध सगळ्यात पहिल्यांदा कुणी केला माहिती का? भगवंतानं. कलियुग चालू झालं की भगवंताने ह्याचा विरोध केला. महाराज म्हणले इकडं ह्या भानगडी नाही करायच्या. कारण वेदात तुला जी सांगितले ती सत्य त्रेता द्वापार युगातल्या बामणांना कळणार, तुला काय कळतंय? म्हणून हे वेद मानू नका म्हणून देवाना अवतार घेऊन सांगितलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्याला बुद्ध म्हणतात, बुद्ध भगवान विष्णूंचा अवतार आहे हा. पण हा वेद मानू नको म्हणून सांगतो. त्याच्या भानगडीत पड नको तू. ह्याचा 8 तास केला, ह्याचं नाटक करून दाखवल्यावर काय होतं? सगळी म्हणायला लागली आणि ही बी बुटबुट करायला लागला, गणाना आणतो गणपती. मला काय नाही, त्याचं बी पैशामुळे आणि तुझं बी पैशामुळे. तू ह्याच्या भानगडीत पडू नको आणि फुकट पापाचा अधिकारी होऊ नको. काय कर, महाराज सांगतात तप तप करायला चाललाय. तप म्हणजे माणसाला वाटतं 12 वर्ष काय बी केलं की त्याचं नाव तप आहे. 12 वर्ष शेण काढलं घरचं, काय काय तर 12 वर्ष सप्ताह झाल्यावर घालतात तप. तप करायचं म्हणजे काय करायचं? तपपूर्ती म्हणजे 12 वर्ष सप्ताह केला, मग पुन्हा त्या वर्षी 12 दिवसाचं करायचं. आपले डोकं चालतंय माणसाचं, काही पण चालतंय. महाराज सांगतात सनकादिकांनी जर 7 दिवसाचं विधान केलं असेल, हे का तुमचं काय कारण आहे 12 दिवसाचं? आणि हे 12 दिवस खरंच तुम्हाला लय ऐकू वाटायला लागले म्हणून केलंय का? हां, फक्त वर्गणी जादा गोळा करायची. ह्याच्या मागं उद्देश गहाण आहेत महाराज. महाराज सांगतात ह्या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टीत कलियुग रेटून आत शिरलंय असं ध्यानात ठेवायचं. भरपूर आत शिरलं. तू भजन कर, पंगत घाल, नाहीतर खा, नाहीतर तप कर, नाहीतर ध्यानाला बस. ह्याच्यात आतपत्तर बोटं घातली म्हणजे कलियुग गावणार. कारण कलियुगानं जागाच सोडली नाही महाराज. ह्या धर्मराजांच्या धाकानं 5 वर्ष दम काढून होतं, दम काढून बरं का. तसल्यात भगवंतानं अवतार घेऊन बौद्ध रूपानं 2500 वर्षांनी त्याला परवानगी दिली थोडी. आणि आता पूर्ण रिकामं सुटलंय महाराज. त्याची काय काळजी करू नका. इथून पुढं तुम्हाला धर्म बिर्म बघायला मिळेल. अजिबात मनातच करायचं नाही त्यात. मग मला काय करावं ज्याला उद्धार व्हावा असं वाटतं त्यांनी. कारण कसं आहे बरं का, आपले असे दोष आहेत महाराज. आपण सत्ययुगात उद्धारायला पाहिजे होतं, त्रेतायुगात पाहिजे होतं, द्वापार युगात उद्धार व्हायला पाहिजे होता आपला. पण आता कलियुग आले महाराज. आले आणि ती आता घोरात आले. इथं साधना बिधाना म्हणजे हे कधी शब्द सगळे ही बघा. माझा मुख्य उद्देश परमार्थ आहे म्हणून किती जण जगते ते. हे आपलं तोंडी लावायचं काम चालू आहे परमार्थ आपला. आपण वारी करतोय का वारी तोंडी लावतोय? खरं सांगा बरं आपल्या आपल्या मनाला. मला नका सांगू तुम्ही. एक महिनाभर वारी लांबल्यावर आपल्याला मजा वाटते का अवघड वाटते? बरं मला ह्याला दमच नसला निघत तर 15 दिवसाला यावं पंढरपूरला.
तसं मी नाही करीत. मला सगळे असल्याशिवाय मजा वाटते का? महाराज सांगतात म्हणून आपल्या डोक्यातले विचार जर बघितले आपण तर त्याच्यात घोळ आहे सगळा. तुकाराम महाराज सांगतात तुमच्याकडं चूक नाही, सगळ्या वाटा क्षीण होऊन गेल्यात. त्याच्यावरनं बरोबर चालणारा कुणी नसल्यामुळं कुणाला विचारायचं? तप कुणाला विचारायचं? जप कुणाला विचारायचा? यज्ञ कुणाला विचारता? यज्ञ कुणाला विचारायचा नक्की? दान कुणाला विचारायचं? म्हणजे कुणाला सांगता नाही यायचं. ह्याकाने इतक्या बारीक झाल्या त्या गोष्टी, ह्याचा दान करायची तुला सांगायचं नाही, आणि तुला सांगायचं असलं तरी तू तिथवर जायचं नाही विचारायला, आणि सांगितलं तरी ती सांगतोय तू करायचं नाही. आलं का लक्षात? म्हणून कुठं नाही कुठं तरी घोळ होणारच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणजे सगळ्या वाटा क्षीण झाल्यात. ज्याला देवाकडे जायचं असं नक्की वाटतंय महाराज, आणि दुसरा उद्देश डोळ्यापुढे ठेवू नका रे. मनुष्य देह मिळाला ना मला, फक्त मला ईश्वर प्राप्ती व्हावी एवढाच विषय डोळ्यात ठेवायचा. बाकीचं काय हो का संसारण, बाकीचं सगळं मिळेल नाही तर नाही मिळायचं. ती मिळायचं असलं तर मिळेल, बी नसलं तर नाही मी मिळणार. त्याची काय काळजी करायची? काय तो कलर दिला म्हणजे घराला कलर होतो असं काय नाही महाराज. महाराज सांगतात सगळ्या क्षीण झाल्यात वाटा. या कलियुगात साधन घडत नाही. म्हणजे काय झालं साधन घडायला? यज्ञ करायचं म्हणल्यावर करता येत नाही का? म्हणजे येतो ना करता. अरे ह्यांना यज्ञ करायचं म्हणल्यावर विटा कशा कराव्या लागतात ती माहीत नाही. ती कोणत्या टायमाला बसवावं लागते ती माहीत नाही, पाडावं लागते ती माहीत नाही, मुहूर्त मेढ कधी रवायची असते ती माहीत नाही. मोहगम चाललेलं आहे सगळं. फक्त ही पंचांगात बघतो शुभ दिवस सुरू. ऐका, धर्मराजाचं यज्ञ, धर्मराजाचं नाही जन्मेजयाचा सर्पसत्र आहे. सर्पसत्र ह्या जगात फक्त एकट्याला करायचा अधिकार आहे. त्याचं नाव जन्मेजय. एकट्यानेच करायचं, दुसऱ्या कुणी करायचं. सर्पसत्र मागं पण झालं नाही, पुढं पण कुणी करणार नाही. त्याच टायमाला तेवढं झालं. व्यासाधिक सुद्धा आचार्य आहेत है की नाही. पण यज्ञभूमी मोजली, आणि मोजल्यावर थोडा आणि एक बामण आला महाराज, आणि त्यांनी सांगितलं म्हणजे राजा यज्ञ हे कडल जात नाही. ती मला कडल नाही जात, मग ह्या तक्षकाचा नाश कसा व्हायचा? ती म्हणजे ती तुझं तू बघ, पण यज्ञ कडल जात नाही. म्हणले अगदी कवळ्या वयातला एक बामण ह्या यज्ञाला बंद पडायला कारणीभूत होईल. हल विठ्ठल. कशावर भविष्य सांगितलंय? हे मोजले कोणत्या टायमाला ते जाऊन, आणि यज्ञ करणार कोण कोण आहेत? व्यासाधिक आहेत. तरी सुद्धा यज्ञ कडला गेला. कधी केलता यज्ञ? त्या कलियुगाच्या सुरुवातीला केला होता महाराज. आता तर घोरात आलंय. कलियुगाला धाक नाही आज कोणाचा महाराज. कुठेही बघितलं तर कलियुग नाचतंय महाराज. नारद महर्षी सांगतात मी तीर्थावर गेलो, क्षेत्रात गेलो. काय रे सेतुबंध? हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. हां पुढं ठल विठ्ठल. न सत्यम अहंतु पृथ्वी यातः. हां वा 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 वा. आणि मग तिथं आल्यावर मला काय बघायला मिळालं ते सांगितलं. सत्यन्नास्ति पश्यौचम दयादान न विद्यते. वा वा. उदरम भरणो जीवावराका कूटभाषण. विठ्ठल म्हणले मला तीर्थावर गेल्यावर सुद्धा दिसना. तपन नास्ती, शौचन नास्ती, दया धर्मन न विद्यते, उदरम भरणो जीवा. फक्त सगळे कशाचे नादे लागलेत? पोट भरायच्या महाराज. आणि वराका कूट भाषण. या स्त्रिया आहेत ना, कूट बोलतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे गुण नादी लागले ते सगळ्या जगाच्या घोळायला बरं का. आत्ताशी मोकळ्या मनानं घवले तुमचे आमच्यासारखे जीव ह्यांना घोळायला. आणि आता आपण काय करायला निघालोय? तप. मला तू असं कर, करूच नको.
मग तुकाराम महाराज दयाळू आहेत म्हणून आम्हाला सांगितलं, म्हणजे का करू नको, कारण ही काल अनुकूल नाही म्हणून करू नको. ही जर तो मागच केलं असतं तर तुझा उद्धार झाला असता ना, है की नाही. पण त्या टायमाला करणं झालं नाही तुझं, कारण हायगाय करतो माणूस. ऐका, आत्ता वारी केली का नाही, ह्याच्यात ह्याने हायगाय काय काय केली तेवढा विचार करायचा. चालायची केली का, म्हणायची केली का, ऐकायची केली का, पूजेची केली का, तीर्थाची केली का, प्रसादाची केली का, अवहेलना केली का, कोणाची निंदा केली का, ह्या सगळ्याचा सगळ्या वारीचा नाश करणाऱ्या गोष्टी आहे की नाही. मग त्याचं हाही एवढं फळ मिळू देत नाहीत ते. हो, म्हणून महाराज सांगतात सगळ्या वाटा क्षीण झाल्यात, क्षीण. आता तरी हाय काय करू नाही जाता ना, प्रत्येक क्षणाला नामस्मरण कर. किती सोपं आहे, प्रत्येक क्षणाला त्याला नामस्मरण करत, काय दुसरे उद्योग नाहीत करायचे. महाराज सांगतात म्हणून बाकीच्या नादी तू लागू नको, तुला नुसतंच ती मोठं वाटेल आणि होणार तर काहीच नाही. मग काय करायचं तसल्या मोठ्याचं, आपलं बारकच बरं आहे का नाही. म्हणून महाराज सांगतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण. क्षीण का झाल्या तर कळी न घडे साधन. त्या कलियुगात साधन होत नाही. काय काय होतं घोळ, उचित विधिविधान, म्हणजे योग्य विधी कोणता आहे, योग्य विधान कोणतं आहे. न कळे म्हणजे हे कळत एक नाही, न घडे घडत एक नाही, सर्वथा काय बी झालं तर होतच नाही, है की नाही. मग आता ह्याच्या नादीला काय संपला का विषय. मग महाराज सांगतात भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. काय सोपं म्हणजे भक्तिपंथ व भक्ती मार्ग सोपा आहे. त्या भक्ती मार्गात तप येतं, जप येतो, ध्यान येतं, तीर्थ येतात, क्षेत्र येतात, व्रत येतात, पूजन येतात, सगळंच येतं. आणि भक्ती या कारणाने जी सोपं आहे, कारण अंतःकरण परमात्म्याच्या प्रेमानं भरून गेलं आणि त्याच्यासाठी ह्याने काही बी करायला सुरुवात केली तर भक्ती महाराज. अंतःकरणात भगवंताचं प्रेम ही चालायला सुरुवात केली, ह्याचं नाव भक्ती महाराज. अंतःकरणात भगवंताचं प्रेम आणि स्वयंपाक करायला लागला, ह्याचं नाव भक्ती. अंतःकरणात भगवंताचं प्रेम आणि अंथरून टाकलं आणि झोपायला लागला महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत माझ्या हृदयात झोपले, श्रीगुरुराय आहेत माझ्या हृदयात झोपले, तर त्यांना झोपायचे गोंधळ करायचं नाही बरं का. उगा आपला कशाचा तरी पसारा आणून कानापाशी मांडायचा त्याच्या, मग तसं नाही करायचं. फक्त त्यांना आवडेल असं नामस्मरण करीत राहायचं. बघा बरं, ही झोप आहे ती भक्ती होईल का नाही व्हायची. बोलायला लागला कोणा बरं, ही भगवंताचं भक्त एवढंच बोलायचं आणि त्यांनी सांगायला लागलं का नाही लय तूर झाली, मला होईना का तुला, म्हणलं सांगतो. तुकाराम महाराज सांगतात माझी अशी अवस्था आहे आता बोलायचं नाही म्हणले काय. मला तोंडातनं शब्द काढायचं म्हणलं तर देवाचं बोलायचं
मी दुसरं काय बोलणार नाही. तुम्ही माझ्यापाशी अजिबात बोलू नका महाराज. विठ्ठल विठ्ठल. होय, आज पत्तर किती वर्ष झाले महाराज. मी अश्वमेध यज्ञ केला आहे, नाहीतर माझ्या पोराचा राज्याभिषेक आहे, नाहीतर राजस्व यज्ञ करायचा आहे. असं काय आलं आहे कानावर तुमच्या? काय ह्यांचं काय यायचं आहे? ह्याची गाडी पंक्चर झाली आणि त्याची गोष्ट झाली आणि त्याची धडक झाली आणि मी येलं. काय दुसरं यायचं आहे कानावर? ह्याच्यात दुसरं काय काय सारखं नसतं महाराज. त्याच्यामुळे ऐकूच नका, काय विचारू नका. काय त्याच्याजवळ सुख सांगणार आहे? ती काय सुख सांगणार आहे? ज्या वेळेस नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबारा, आपलं सावता महाराज, गोरोबा काका, मुक्ताई, जनाई सगळे एकत्र येतील, ते तर सुखाच्या गोष्टी असतात महाराज. दुसरीकडे काय सुख आहे कोणाचं? विचार करा बरं. आता कालच्या एकादशीपासून, आषाढी एकादशीपासून ह्या यंदाच्या आषाढी एकादशी पोत्तर तुमच्या घरी काय काय सुखाचं बार उडलं तेवढं सांगा मला. काय काय झालं? सुखाच्या 4 गोष्टी ध्यानात आणून सांगा, असं असं झालं म्हणून. आणि दुःख मी सांगू का तुमचं काय काय झालं ते? एक वेळ गेला का निघून त्याच्यात बिनदुःखाचा? ज्या दिवशी दुःख नसेल त्या दिवशी त्या दुःखाचं चिंतन आहे, आणि त्या दिवशी चिंतन नाही, ती जरा थोडंसं कमी यायला लागले डिम, तर दुसरं दुःख आहे. महाराज तर सांगतात, सुख पाहता जवा पाडे दुःख आठवण धरल्या का? साधू काय सांगते ते ऐकत जा. मानी संताचे वचन, संतांच्या वचनाला मान दे, आणि मान देऊन तू तुझ्या जीवनात आण. काय पंचायती करू नको महाराज. कारण हे बघा, शास्त्र विरुद्ध साधूचं ऐकलं तर जीवाचं कल्याण होतं महाराज. शास्त्राला जे अनुकूल आहे ते ऐकल्यावर तर होईलच होईल, त्याचा काय विषय येतो. शास्त्र विरुद्ध ऐकलं तर कल्याण होईल. पण महाराज सांगतात तू त्यांचं वचन ऐकायचं शिक. काय शिक? म्हणजे जागायचं की देवासाठी जागायचं, बोलायचं तर देवासाठी बोलायचं, ऐकायचं तर देवाचं ऐकायचं महाराज, आणि विचार करायचं तर देवाचा करायचा. ह्या पायाला चाला, यद यद करोत, यद यद कर्म करोति तत्तदखिलम शंभो तवाराधना. जे जे आत्मा त्वं गिरिजा विठ्ठल विठ्ठल. जेवढं चालतोय तेवढी भगवंताची प्रदक्षिणा आहे, लक्षात घ्यायचं महाराज. खातोय ती भगवंताचा प्रसाद आहे, आणि जे आटास करतोय का, स्वयंपाक फिपाक करतोय, तर देवाला नैवेद्य दाखवायसाठी करतोय महाराज. आणि भगवंताचे पार्षद आहेत ते खाणं आहेत, असं लक्षात ठेवायचं. म्हणून महाराज सांगतात, ऐका नीट, भक्ती असली का नाही, मग भक्ती म्हणजे भक्तीच्या अशी कर्मात नुसतं कर्म आहे बरं का, ज्ञान नुसतं ज्ञान आहे, आणि ज्ञानयुक्त कर्म भक्तीत आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. नुसत्या क्रिया सुद्धा भगवंताला आवडतात भक्तीच्या. महाराज सांगतात, अंतःकरणात प्रेम असलं का नाही,
आणि पूर्ण शास्त्र विरुद्ध असलं तरी आवडतं देवाला. विठ्ठल विठ्ठल. पण वाईट कशामुळं घ्यायचं माणसाने? समजा असं म्हणलं, अंतरी मवाळ वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो नसो. म्हणजे अंतःकरणात मऊ असला का नाही आणि वाणीनं रसाळ असला का नाही, मग त्याच्या गळ्यात माळा असू नाही तर नसू. पण नसू कशामुळं घ्यायचं? असू का नाही घ्यायचं? तसं शास्त्राची आज्ञा का नाही मानायची महाराज? शास्त्र विरुद्धच कशामुळं मानायचं? मग शास्त्राचं ऐकत जावं माणसानं. महाराज सांगतात भक्ती आहे ना, ही भक्ती म्हणजे असली उपकारिणी आहे. 10 कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय का अंतःकरण, आणि एवढ्या सगळ्यांना आपल्या अहंकारासकट जिकडं लावता येतं नाही सगळंच, त्याला भक्ती म्हणायचं महाराज. ज्ञानात ह्यांचं काय काम नाही, जाणार का? आणि कर्मात काम आहे, पण त्याच्यातलं शिस्त आहे, शिस्त मिलिटरी. तसलं गबाळ राहणं चालत नाही महाराज. ती काय वार करीत काय सैनिक? म्हणजे कुठं विचारडे अडकिवल्या, कुणाची बी घातली, कुणाची बी वाहना घेऊन गेला असं. मी म्हणलं माणसं काय हिंडतात, मला चपल्या हुडकतात, त्याच्यात दुसरा घालून गेलाय. त्याला काय घेणं आहे महाराज? भरल्या म्हणजे तिकडं सोडून येतो. ठरव ठरव. पण थोडक्यात गोष्ट अशी महाराज, शिस्त लागते, शिस्त. कर्मात शिस्त आहे, शिस्त शिकवायला कर्म आहे महाराज. हो, म्हणून महाराज सांगतात भक्ती इतकी सोपी का? हिला काल काय करू शकत, काल का नाही काय करीत? त्याचं कारण असं आहे महाराज, ही मोठ्याच काम आहे, मोठ्याचं काम आहे, मोठ्याचं. समजा तुमचे कसली तरी हापीस आहे, तर करमाळ्यात आहेत का नाही हापीस लय मोठी, त्या कचेरीच्या बाहेर काय म्हणतात त्याला, PWDचं ऑफिस आणि कुणाचं आहे का नाही? आता तिथं जर नरेंद्र मोदीची चिठ्ठी घेऊन कोणीतरी आलं तर ही शिपाई फिपाई आडवी त्याला का? तसे भक्ती म्हणजे मोठंच काम आहे महाराज. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या सारख्याचं सरळ काम होऊन जाते. त्याच्यात हे काम कोणाचं आहे? मोठ्याचं आहे, त्याच्यासाठी करतोय आपण. मग आपला काही विषय येत नाही महाराज इथं. म्हणून ह्याच्यावर कलियुग प्रभाव करीत नाही, कळतंय का? विठ्ठल विठ्ठल. बरं, ह्याच्यात अवघड काय? अवघडच काय नाही महाराज. आपल्याला आंघोळ करावं लागते, मग त्याच्यात आपली आंघोळ करायची आणि देवाला घालायची. बरं, बिनकांदात चांगलं दिसतं का कपाळ? बिनकांदाचं राव नाही कधीच. तू किती बी शिकलेला असला तर काहीतरी लावीत जा त्याला. ही चांगलं आहे काय? ज्याच्या कपाळाला काय नाही त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? विचारा म्हाताऱ्या माणसाला. खरं विठ्ठल. या का पारद्याने मला हरणाचं कातर आणून दे. म्हणलं मला नको. मला का? मला ही नरडक चिरलेलं दिसते, काय करायचं ह्याचं? मला एक बारकंच दिसतंय. मला बारकं होतं. बारकं कोण होतं? हरिण होतं का? ती मला नाही, बुडकी होती. बुडकी म्हणजे शिंगा नाहीत तिला. हरणी तिचं कातड आहे, तिचं कातड नाही वापरायचं. महाराज सांगतात नीट आहे का? ठर विठ्ठल. कपाळाला जावं काहीतरी महाराज. रोज पाणी घालू नये का? तुळशीला घालू नये? स्नान करू नये का? संध्या करू नये का? पूजा करू नये? जप करू नये? होम करू नये? तर पण जेवढं सांगितलं तेवढं करावं महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवंताची उपासना करायची. ही काकडा रोजच कशामुळे मानायचा? रोज देवाला झोपेत न उठवायचं. आपण उठतो म्हणल्यावर त्याला उठायचे का नाही? मग ही भक्ती महाराज. कारण एक नुसतं म्हणायचं असतं. कारण मंत्र ध्यान आहे, एक मंत्र ध्यान. मंत्र मुक्ता विद्रुम हे म्हणी धवरत. आणि जसं सांगितले तसं ध्यान करणं आहे ना, ह्याला ध्यान म्हणतात. आणि ह्याला ध्यान, ज्ञानात ह्याला बी ध्यान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून गोष्ट अशी महाराज, हा भक्तिपंथ आहे, हा परमात्म्याचा, त्याचा अधिपती परमात्मा आहे. आणि म्हणून सोपा आहे महाराज. आपल्याकडनं चुका होणार, आपल्याकडं दोष असणार, आणि जरी असले तरीसुद्धा त्या सगळ्या चुकांची क्षमा करून परमात्मा आपल्याला जवळ करील. असं जर आपल्याला काय मार्ग असला त्याचं नाव
भक्ती आहे. म्हणून बहु सोपा तुकाराम महाराज म्हणतात, फार सोपा आहे. कारण असं उठत उठत नामस्मरण केलं तर काय बिघडत नाही, झोपत झोपत केलं तर काय बिघडत नाही. महाराज तर सांगतात, महाराज पडता पडता नामस्मरण केलं तरी फळ देतं. काय बरं? नाही नाही, आपल्याला श्लोक पाहिजे. अर्था विषन्ना शिथिलाश्च भीता घोरेषु जव्याधुषु वर्तमान संकीर्त्य नारायण शब्द मात्रम विमुच्य दुःखा सुखिनो भवन्तु. अत्यंत दुःखानं रामा म्हणला माणूस. विषन्न झालाय म्हणला. शिथिला थीर झालाय, थिनावला. भीता घाबरलाय. घोरे शुजव व्याधीशु वर्तमान, आणि घोर व्याधी उत्पन्न झाल्यात ना. संकीर्त्य नारायण शब्द मात्र, नुसतं नारायण म्हणायला लागला. विमुच्य दुःखा सुखिनो भवन्तु, नष्ट होऊन जातं महाराज दुःख. म्हणून भक्ती महाराज सांगतात ही सोपी आहे आणि हीच करायला पाहिजे. काय पंचायती करू नका बाकीच्या. पंढरी असा शब्द डोक्यात आला का नाही तरी पापाचा नाश व्हायला सुरुवात होतो. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, नष्ट होऊन जातं महाराज पाप. फक्त पुन्हा आपण लय मोठं करतो. बरं पाप बी कसं आहे, आता ही पंढरी म्हणायला लागलं की लांब जाऊन बसतं, आणि पुन्हा ह्याच्या ध्यानात आलं पाहुणा आला म्हणलं की तिथलं सगळंच येतं ते सगळं वराड, आणि पुन्हा आपण जसं आहे तसं आहे की नाही. उलट त्या पाहुण्याचं कसं होतं बरं का, आपण पंढरी म्हणलं की अंतःकरण धुवून पुसून स्वच्छ होतं, निर्मळ जागेत येऊन घाण करतात पुन्हा पाहुणं. विठ्ठल वाचे म्हणता चंद्रभागा, पाप जाय भंगा सर्व पाप जाय. खळाखळा फुटून जातात महाराज. गाडीची काच कशी फुटली, पुढची बगल्याची खळाखळाच तुकडं पडतात त्याचं. तसं चंद्रभागेला बघितल्या बघितल्या पाप नष्ट होतात महाराज. पण आपल्याजवळ फोर्सच इतका आहे आतनं, असं पुन्हा हराभरा होतो सगळा माणूस. फुलं फळं भरपूर लगेच. चंद्रभागा पुंडलिक पांडुरंग पंढरी सगळ्यात सुद्धा ज्याचं अंतःकरण हिरवगार आहे का पापाने, त्याची धन्य आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. हिथं ज्याला उचल्या उचली करू वाटते, कोणाच्या तरी पिशवीतलं काहीतरी घे चापसून बघ काय काय ते. अरे का अंडर पॅन्टन बनेल काय करशील रे तू, ती सुद्धा घालणार नाही आता ज्याचं आहे ती. पण ह्याने सगळ्याचा वास घेऊन ठेवला त्या पिशवीतला. हिथं ज्याचं पाप जात नाही त्याचं काय खरं आहे हो. मला आपण तर नाही गड्या कुणा चपल्या नेल्या, मग चपल्याच न्यावं लागतात त्याचं नाव पाप आहे का. पाप लय प्रकाराने येतं महाराज. एका प्रकारचं मूर्खपणा एका क्रियेनं प्रगट होतो का, अनंत क्रिया आहेत महाराज त्याच्या. तसं पाप अनंत क्रियेनं प्रगट. माणसाच्या डोळ्यातनं पाप प्रगट होतं महाराज, तोंडातनं पाप प्रगट होतं. महाराज सांगतात ह्या सगळ्या पापाचा नाश पंढरी चंद्रभागा पुंडलिक पांडुरंग करायला समर्थ आहेत. आणि तुझ्या अंतःकरणात फक्त भक्ती असली पाहिजे महाराज. तुला देवाकडे जायचं एवढं लक्षात असायला पाहिजे, देव बघायचं एवढं लक्षात असायला पाहिजे. देवासाठी आंघोळ करायची, आपलं पाप नष्ट होईलच, परमात्म्याच्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होईल, ह्याच्यासाठी करायचं. सारखं नामस्मरण चालावं म्हणून करायचे. आणि म्हणून ऐकायचं कीर्तन, शांत बसून ऐकायचं महाराज. ऐकल्यावर एवढ्या मोठ्या कीर्तनात एवढं कुठंतरी ध्यानात राहिलं तर नशीब आपलं. आणि तेवढं ध्यानात राहिल्यावर तेवढं केल्यावर महापुण्य आहे महाराज. म्हणून महाराज सांगता सोपा आहे महाराज, फक्त करीत नाही माणूस. कलियुगाच्या माणसाला अवघड कशाला देतं हे का. माझ्या माहितीत 1.25 क्विंटलची पोती होती, तुम्हाला आठवत असत्या सगळ्याला. आता 45 किलोची केल्यात. म्हणला का ह्यांच्या औषधच गवऱ्यात गेल्यात तर ह्यांना 45 किलोचं उचललं तर नशीब. आता बघा पुढच्या वेळेस आता 10-10 किलोची नाही केली तर काय म्हणा, जाऊ 10-5 वर्ष. कारण एवढीच पोरं दिसतात. विचारलं का नाही केवढ्या कितवीला आहे, म्हणतो 9वीला.
मला वाटलं असेल दुसरी नाही तर तिसरीला. एवढंच पोरगं 9वीला ही आई बापाने कुजवून टाकल्यात महाराज, दुसरं काय नाही केलं. ही लेकरं कुजून गेली. तुम्हाला आठवतं काही खेळलेली? कबड्डी खेळतात, फुटबॉल खेळतात, हुतुतू खेळतात, हाणाहाणी खेळतात. खेळतच नाहीत महाराज, काय फक्त मोबाईल खेळतात. जाऊ दे, एक गोष्ट ध्यानात आली, नको आपलं अभंगच बघायचं. ठर विठ्ठल 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 महाराज सांगतात म्हणून खूप सोपं आहे भक्तिपंथ, फार सोपं आहे. ह्याला पुण्य आणि पाप काय सुद्धा करू शकत नाही महाराज. तुमच्या पुण्यामुळं भक्ती वाढायला समजू नका तुम्ही. देव मस्त समर्थ आहे महाराज. आणि तुमच्या पापांना आडवं येईल त्याच्यात काय असं बी समजू नका. आपली पाप तशीच राहू द्यायची, आपल्या पुण्याची गरजच लागत नाही. मला तुमचा पैसाच मोडू नका, ध्यानात आलं का. आणि पाप, तुमचं पाप काय नाही करीत महाराज. महाराज सांगतात पुण्याची गरज नाही आणि पापाची गरज नाही. म्हणजे माझं पुण्य आहे म्हणून तर भगवंताची करांगळी त्याच्यावर गोवर्धन स्थित आहे महाराज. पण जर तुमच्या आमच्यासारख्याला वाटायला लागलं म्हणजे देवाला कटाळ येईल, ही भावना आहे अंतःकरणाची. मग ह्याने काठ्या लावल्या. मग काठ्या लावल्या तेव्हा भावना मी एखादी का चांगली चांगली, पण काठ्या लावल्यावर पुन्हा त्याला सारखं असं वाटायला लागलं आपण जम उचलून धरायचे, तरफ लावून उचलून धरायचं महाराज. पुन्हा तिथं आपल्या काठीकडे बघायचं, आपण लावल्या जोर आपल्याला दिसतोय की नाही, आणि पुन्हा देव दिसला असा केलेला. मला होय का ना, ती कशाला धरले, काढून तरी टाक. आमचं मला सगळं योग झालंय. नुसती अशी करंगुळी लावली. देवाने सांगितली कशामुळे लावली माहिती तुला? मला तुम्ही जामदारा मला ही करायचे. आणि तवाची माणसं उभाट्या करीत नव्हती. पोरं म्हणली ही कर नाही तर ही कर. जा, नुसती करंगुळी धरून उभा केला. देवाने असं खासकीने घेतली खाली टकुरी असं. अरे आपल्या काट्या काय करतात, देवाने ठरवलं ना. हे बघा, परमात्मा आपल्या हृदयात राहतो, संसार करतो आणि आपल्याला यश देतोय महाराज. ती नाही घेत. फक्त ह्याच्यातला देव निघून गेल्यावर काय करील, ही कीर्तन तरी करील का, वारीला तरी येईल का. देवाने नुसती 1-2 नोटीस काढल्या का नाही, माणसं म्हणतात आमच्या बरं नग, आमच्या बरं नग. ते मला डुकडुक्यात बसून येतो, मला कोणाच्याही बस माझ्या नग, माझ्या नग. कुणी तुला उतरू आणि कुणी तुझं दोहतार वाळवू घाला, आपल्याला नग. तुमच्यात आवसा नाही तर वारे आहेत गड्या. हो, तुम्हाला वाटतं का तुम्हाला पोर आहेत पाळण्यात बसून आणत्याल? कोण आणतंय वारीला? ती जात आहे तेव्हा राग राग बघतंय, मला गुराचं कोण करायचं? अरे विठ्ठल. कोणाच्या घरच्याला आनंद झाला गड्या वारीला चालल्यावर? जी कामं करीत नाहीत त्यांच्याच घरच्याला झालं. जी कामं करतात का घरी त्यांना लय वाईट वाटतंय महाराज. म्हणजे नक्की कवा येणार? ती मला येतो की आता वारी झाल्यावर. ती म्हणणार आम्हाला नाही का येऊ वाटत वारीला. माझी दिंडी पोचेवून तू लगेच म्हणजे मी जातो. त्याला काय खरं ना महाराज, आपली कशी गाजराची पुंगी. असं आपण करील तरच खरं. आता कीर्तन ऐकतोय एवढंच खरं, उद्याचं काय खरं नव्ह. म्हणून लक्षात असं ठेवायचं, परमात्म्याच्या अधिकारातला हा भक्ती मार्ग आहे, त्याच्यासाठी करायचा, तोच करतोय असं समजायचं, त्याच्यावर प्रेम ठेवून करायचं. महाराज सांगतात त्याला पुण्य आणि पाप काय करीत नाही. तुझं पाप किती काय तवा? पाप कोठे राहे हरिया
कुठं राहील पाप? हरी जर आठवायला लागला तर राहायचं नाही महाराज. म्हणून पाप बी तुझं काय त्याला अडचण करीत नाही, पुण्य त्याचा काय आधार देत नाही त्याला. म्हणून ही पुण्य पापा विरहित आपला माल आपल्यापाशीच राहू दे. आपलं पाप ह्याला तकलीफ करणार नाही, आपलं पुण्य ह्याला सहाय्य करणार नाही. आणि रस्ता सोपा आहे, कारण रस्त्याचा असं आहे महाराज, रस्ताच चलिवतोय आपल्याला. ऐका, आपल्याला चलाव नाही लागत भक्तिपंथावर, रस्ताच चलिवतोय. कीर्तन कानात शिरतंय का ऐकावं लागतंय? शिरतंय. भजन शिरतंय. चलावं लागतंय का चलवतंय सहजच आपण? आणि खरी गोष्ट अशी महाराज म्हणले, होय पाय दुखलं का? मला नाही दुखलं. आता 30 किलोमीटर चालल्यावर पाय दुखत नसतात होय. पण गोष्ट अशी महाराज, रस्ता महाग गेल्याला तुला कुठं माहिती? तो असा पाय टाकत होता, रस्ता महाग जात होता महाराज. विठ्ठल विठ्ठल. तसं नव्ह, ही पाऊल आपला 1.5 फुटावर पडायचा आहे का नाही, त्याच्याऐवजी रस्ता कवा महाग आला आपल्याला कळलं नाही, 3 फुटावर पाऊल पडला. आणि निम्या पावलात आपण पंढरपूर लावले. ज्याला कष्ट झाले नाहीत त्यांनी ध्यानात ठेवायचं महाराज, कारण कष्टातली माणसं आहेत काय सगळे. तर बरं म्हणजे रात्री झोपून उठलं म्हणले बरं वाटतंय का? मला काय सुद्धा दुखत नाही. आता ते रस्ता करून घेतो महाराज सगळं. आपल्या अंतःकरणात सारखं नामस्मरण, डोकं उठलं आपलं. बघा बरं, आपल्या कानापाशी हरिपाठ म्हणत येळभर कोणतरी. एकदा एक खेळण्याला होता आम्ही कीर्तनाला, मोठ्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं. मधल्या सीटावर मालक बसलेलं, मालकाचं ही सगळं दुखायला लागलं. मालक म्हणलं प्लीज प्लीज प्लीज, त्या महाराजाला उतरा नाही तर मी उतरतो, नाही त्याला बंद करायला. आणि त्याचं रामकृष्ण हरी कुठं गेलंय ते रामकृष्ण हरी सुद्धा माहिती नाही. थोडा विचार करून बघा महाराज, आपलं खरं नव्हतं काय? ह्या भक्तीच्या पंथानंच आपण तरलो तर तरलो. म्हणून आश्रय कोणाचा काय करायचा? कोणाचा करायचा? फक्त भक्तीचा करायचा. या कलियुगात श्रेष्ठ काय आहे म्हणजे भक्ती. फक्त तू फक्त तुझ्या मनात भगवंतासाठी जेवायचे, भगवंतासाठी चालायचे, भगवंतासाठी चंद्रभागेची आंघोळ करायची, भगवंतासाठी पाया पडायचे, देवाच्या देवळाला येडा घालायचा, नगर प्रदक्षिणा घालायची, माऊलीच्या पाया पडायला जायचे. असं सारखा अंतःकरणात संकल्प कर. त्याच्या संसाराच्या फोडण्या देऊ नको आणि सारखं ह्याचं चिंतन कर. संसार बोलणारा संग चलू सुद्धा नको. जे संसार बोलत नाही त्याच्याबरोबर चल. परमार्थ बोलतोय, परमार्थात संसाराचा वास येत नाही. आणि नुसता परमार्थ बोलतोय नाही तर गज बसतोय त्या संगचा. नाही तर त्यांनी पुढं मानायचं आणि तो मागं मानायचं. काही म्हण, रामकृष्ण हरी म्हण, नाहीतर हरिपाठ म्हण, नाहीतर काकडा म्हण, नाही तर येतोय ती वासुदेव म्हणे. आणि तसं नाही म्हणता आलं तर मोबाईलमध्ये बघून म्हण. कोणाच्या नादी लागून काय आहे? त्याचं वाहिलं दुःख आहे, तुझं वाहिलं दुःख आहे, एवढंच फरक आहे. कवा कवा तर बाकीचं सगळं एकच आहे. दुःख म्हणलं की एकच येतं, निमित्त वेगळं वेगळे. आता सगळ्याला दुःख सारखंच आहे महाराज, आहे का नाही? आणि भक्तिपंथ आहे नाही, भंडारा आहे महाराज आयता देवानं घातल्याला. चालायला काय झालं आपल्याला? संसारात कुत्र्यावनी वडवड करतोय आपण. परमार्थात करायला काय झाले? होतंय तर अजिबात हाय काय करू नये. मग काहीच होय ना महाराज, दिस बी ना ऐकू बी ना. आता काय करणार आहे? आता नामस्मरण मनातल्या मनात कर आणि भान निघून गेलं तर ती सोडून ती. पण जवळ तू शुद्धीवर आहे तवर तुला जी करता येते ती कर महाराज. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले एवढं करायला लागला का नाही? तुला काय समजू दे नाही तर नाही समजू दे, तुझ्याजवळ काय असू दे नसू दे. महाराज सांगतात येणे जाणे खेपा येण्याची एक एक खंड दे. एवढे एकट्यानं सगळ्याच्या सगळ्या खेलपाट्याचा नाश होईल महाराज. महाराज सांगतात म्हणले कसं काय हो ह्या भक्तिपंथात असा काय दम आहे? म्हणले तू पंढरपूरला जायचं असं म्हणायला लागला का नाही तर देव हिथं उभा राहतो, त्याच्या अंगावरचा शेला काढतो ना असा हाका मारतो महाराज. उभारून
देव हिथं उभा राहिलाय आणि आपल्या घरी आपल्याला दिसल असं वर उपरनं केलं आणि म्हणतो ये पंढरपूरला. मग कुणीतरी जे आलं आणि ती म्हणलं होय यायचं नाही काय पंढरपूरला नाही यायचं. म्हणला ही पंढरपूरला चल म्हणायजोगा आहे का? ती म्हणला गुत्यावर ऊस घ्यायचा 5,000 रुपये एकर आहे आणि 3 तासात होऊन निघत आहे. यायचं कामाला 6 जण लावतात आणि 700 रुपये पडतात. माझा हिशोब चुकत असेल हो, पण ह्यात चाली जरा तो काहीतरी यायचं. हिथं कुठलं शेण आहे? मला बरे चला. होय म्हणला कुठं जाती वारी दिंडी? म्हणला अशी जायची लिंबोऱ्यावर, मग पुन्हा दहिवली जाती आणि मग दहिवलीहून मला येणे गाव हाय तिथं पाहुणं एक. चला विठ्ठल. आता देवाने सांगितलं मला ह्याला तर मजाच वाटायला लागली. सांगितलं त्याला मला पाहुणा आहे म्हणल्यावर चलला का तू? कारण ही त्याच्या पाहुण्याच्यात कसं जायचं, ह्याच्या संग जाता येईल. हां मग चल वारीला म्हणतोय ती कोण आहे? देव. पुन्हा त्याच्यात त्याला बरं म्हणायला कोण आहे? ते आपला जीव. ती मला लय मायाळू रे पाहुणा, मी गेलं की मला कापडं करतो. आता जी कापडं करतो ती जीव घालीत नसेल का? ती चपाजीत नसेल का? मग मला काय आहे पाहुण्याच्यात? मला काय बी आहे त्याच्यात. मग का आपल्याला काय फुकटात काय बी मिळलं तर बरंच आहे की नारळाचं पाणी का मिळेल. महाराज सांगतात तुला बोलिवलंय कुणी एवढं लक्षात ठेव. बाकीची दुनिया खुडली होती का सगळी? तुलाच ती शेजारी कशामुळे म्हणायला आला? म्हणजे देवाने बोलवले तुला. तू असं म्हण नको त्या पाहुण्याने बोलवले नाही तर त्या दोस्ताने बोलवले. देवाने हाका मारलं तुला आणि ती मोठ्याने हाका मारतोय महाराज. ह्याला पुन्हा वाटायला लागलं कामाचं तर लैर्याच का आलाय ना, आता कसं काय जायचं पंढरपूरला? आता काय कोळपाय राहिली होती ती राहिली घरीच. थुई बंदच नाही. चला विठ्ठल. मग दुकानदार आहेत ह्यांच्या तोंडाच्या तर मासे बी उठत नाहीत. पुन्हा वारीला गेल्यावर कुणी ह्याच्या दुकानातलं घ्यायचं? कारण ह्याच्यापेक्षा चाटळपणा आहे जरा ज्यादा. घरची आपली गरीब आहेत ती कशाला जातात कुठं दुकानात? चौकड हिंडायला कोण आहे? हीच. महाराज सांगतात ऐका, देवाने हाका मारले म्हणून आलोय आपण. तुम्ही कोण आहे देवाने हाका मारायचो? तुम्ही काय व्यासाच्या पिढीतलंय कुणी? शुकाचार्यांचा कृपांकित आहे तुम्ही. मारुतीरायाची कृपा आहे कुणावर आहे? तरी सुद्धा देव आम्हाला हाका मारतोय म्हणल्यावर माणसाने पुन्हा नाही म्हणायचं काय कारण आहे? महाराज सांगतात हात उभा करून देवाने हाका मारले आपल्याला. म्हणून आपल्याला देवाचा हात बी दिसला नाही, देवाने पालविलेला शेला बी दिसला नाही, पण कुणीतरी आपल्याला येऊन आपल्या डोक्यात घातलं यायचं काय वारीला. आणि मग आपल्याला वाटायचं चला वारीला. महाराज सांगतात हे हाका मारतोय आणि मग म्हणजे कसं घरचं कसं होईल? चालायचं माझं जमल का? मग पुन्हा मला काही येत नाही. ती म्हणला ज्याला काही येत नाही त्याला पताका आहेत. ज्याला पताका बी डोकं वाटते, आता वजं होतं पताकाचं म्हणला त्याला डुगडुग आहे. मग मला ज्याला चालवायचा नाद आहे कुणी बी चालवाय बस म्हणते. कोणाला कारभाराचा नाद आहे त्याला कारभार कराय मोकळ्या मनानं कुणी अडवायचं नाही की आहे का नाही? महाराज सांगतात देवानं हाका मारल्या एवढ्यात नाटा आणि पुढच्या वेळेस देवाला हाका मारायची पाळी नाही आली पाहिजे असं ध्यानात ठेवा. एकदा वारी केल्यावर काय कात होतो काय? अरे का भाव वाढत गेला पाहिजे. नुसतं चालू वाटतंय पुन्हा म्हणू वाटलं पाहिजे, म्हणू वाटतंय पुन्हा ऐकू वाटलं पाहिजे, ऐकू वाटल्यावर पुन्हा करू वाटलं पाहिजे. ह्याच्यात फायदा आहे महाराज. नाही तर झालंय तेवढंच आहे. 25 वर्षात झालं तरी 25 वर्ष झाली ह्याला. मग मला आणि हे अंगावर करावं लागते. मग मला हे मिळालेलंच बरं. कारण तसली खादरवळ कशाला टिकायची तसली? नाहीतरी ह्याचं काय व्हायचं आहे? आता काय हे काय सम्राट व्हायचा आहे का? छत्रपती व्हायचा आहे का? राजा व्हायचा आहे का? राजस्व यज्ञ का? काय करायचं?
की काय करील वारीला आलाच दरवर्षी तर. अरे ऐकायचं तरी शिक तू, घरी नामस्मरण तरी करीत जा आणि घरची दोघं जण घेऊन येत जा. आणि सुख ज्याच्या घरची वारीला येतात त्यांनाच आहे महाराज, बाकीच्याला नाही. तुम्ही वाट बी बघू नका बाकीच्या, तुमची डोके चलू द्या, तुम्ही वाट बघू नका त्याची. म्हातारपणी सुख लागलं तर मला सांगा, या तुम्हाला पेढाच पुढा दिली. खेटर खाऊन मारायची पाळी फुकट. विठ्ठल विठ्ठल. चाबरेपणा काय कामाचा नाही महाराज. महाराज सांगतात देव बोलावतोय ना, देवाना रोज बोलवायची वाट बघायची का? एकदा नाव किती घातलं तुमच्या बापाने शाळेत नाव किती घातलं? ती आलता का तवा? पुन्हा मास्तर बोलवून घेतोय, तो तुझं पोरग कसं करतोय? महाराज सांगतात आपण सारखं सारखं करीत नसतो काही. एकदा बोलावलं देवानं, पुष्कळ झालं महाराज, त्याच्यावर ध्यानात ठेवायचं. मला देवाने मला बोलावं इतका मी मोठा नाही, त्यांनी बोलावलं म्हणल्यावर मी गेलंच पाहिजे. पुन्हा बाकीचं काहीच पंचायती करायचं नाही. मी आलोय ना एकदा वारीला, दरवर्षी येईल म्हणजे येईल. तुम्ही या म्हणून सांगत नाही बरं का, मी नीट लक्षात घ्या तुम्ही. देवानं हाका मारायसारखं काय आपल्याजवळ तवा, पण आपल्याला बोलावलं याचा अर्थ आपल्यावर कृपा आहे भगवंताची. महाराज सांगतात ती म्हणला घरचं कोण बघायचं? म्हणले दासा मेचीच आहे मुखी बोले आपुल्या. अरे म्हणजे दास आहे त्याला मीच सहाय्य होत असतो, आपल्या तोंडानं म्हणतोय. भगवान सांगतात अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते येशान नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. मला नेहमी वाटतं महाराज आपल्या संसाराचा बोजा आपण बोकांड घेऊन हिंडाव आणि कुताव कुणाच्या दारात जायचं आणि त्याच्यापाशी जाऊन रडायचंच की दुसऱ्या पाशी जाऊन. आणि देवाने बोजा घ्यावा महाराज, ह्याच्यापेक्षा काय मोठेपण आहे? ह्याला काळजीच नाही कसली. म्हणून महाराज सांगतात देव आपल्या तोंडानं सांगतोय म्हणजे दास आहे ना माझा, त्याचं मी सहाय्य करीत असतो. महाराज दासा मीची साही मुखी बोले आपुल्या. आमच्या ठल विठ्ठल. म्हणून आपलं लक्ष असावं महाराज. आमचे तुकोबाराय सांगतात जाती साधा हाकाबारीत जातात महाराज. साधू आहेत ना ती गपचूप जात नाहीत. म्हणजे आता काय पंढरपूरला यायचं काय? पंढरपूरला चला राव पंढरपूरला. हो नुसतं वारकरी गेलेत आपल्या दारात ना आणि त्याचं कौतुक आपल्या मनाला वाटायला लागलं का नाही, तरी लक्षात ठेवायचं देव आपल्या हाका मारतोय. वाटायला लागलं ह्याला चपा जावं तरी बी आपल्या देव हाका मारतोय असं बघावं. आणि ती साधू बोलला आपल्याला, पताकच घेऊन चाललाय महाराज. वैकुंठीचे ते सांगा ती वैकुंठाला घेऊन जातील महाराज. तुला जायला तर सुरुवात करतो. गात जागा प्रेम मागा विठ्ठल. म्हणून हे वैकुंठाला घेऊन जातील महाराज. महाराज सांगतात म्हणून तुला हळूहळू ती वाटायला लावतील, हळूहळू वारकरी करतील, हळूहळू ऐकायला लावतील आणि हळूहळू भगवंताचा भक्त होशील महाराज.
मनुष्य शरीर ज्याला मिळालं ना त्याने ओळखायचं मला देवानं दिलंय महाराज. आणि ह्या शरीरानं जो परमात्म्याचं दास्य करतो ना त्यांनी काळजी फिळजी नाही करायची कशाची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवानं हाका मारलं त्यांनी काळजी करायची नाही. आणि परमात्मा सांगतोय आपल्या तोंडानं सांगतो महाराज. या कधी म्हणतो ऐका खुनाने म्हणतो महाराज. ह्या खुनाला तुम्हाला कळायला लागल्या आणि तुम्ही येऊन दास जर झाला तर मग आपल्या तोंडानं सांगतो तू काळजीच करू नको. विठ्ठल विठ्ठल. प्रल्हाद आहे ना हा दैत्य कुळातला आहे महाराज. प्रल्हाद दैत्य कुळातला आहे. प्रल्हाद भगवंताचा दास आहे महाराज. मला सांगा प्रल्हादाला कधी काळजी. काळजी तर इंद्राला पडली पण प्रल्हादाला नाही पडली. बळीला पडली नाही, इंद्राला पडली पण बळीला नाही पडली महाराज. ह्याच्या पिढ्याच्या पिढ्या सांभाळायचं काम त्याचं असतं. म्हणून भगवान सांगतात तू नुसता माझा दास हो संपलं विषय. तुझं काम संपलंच पुन्हा. कारण दासाला कापडं नसली तर देवाला लाज वाटते. दासाला अन्न नसल्यावर देवाला लाज वाटते. आणि दासाला अक्कल नसली तर देवाला लाज वाटते महाराज. ही सगळा दोष भगवंताचा आहे. म्हणून आपला जर स्वामी एवढा मोठा असला तर काळजी करायची काय गरज आहे त्याला. माझा मालक पांडुरंग परमात्मा असं लक्षात ठेवावं. आपण त्याचे दास आहेत असं कायम लक्षात ठेवा. आपण कुणीतरीच एक डोकडा आहे असं नाही लक्षात ठेवायचं बरं का. पॅन्ट त्याच्यावरनं ती पट्टान ती इनशर्ट करून जा आम्हाला वार करायला होय. होय तुमच्या भजनात डुकार शिरल्यावर कसं वाटतं तुम्हाला. हाला विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्यानेच असावं महाराज. तुझा शहाणपणा इकडं कशाला दाखवतो. तू किती जहागीरदार आहे तिकडं घरी दाखवायचं आहे का नाही. आणि तुझं किती बाप आहेत बघ तिकडं बाहेर दुनियेत बरं का. मला होय ही गाडी केवढ्याची मला 3 कोटीची. मग मला धडकली पण मला 4 वाऱ्या झाल्या तर हिथंच पडली. मला ती नेत नाही. हे अपशकुनी मला काय असेल करायचं. आणि तसली तू 200 गाची गाडी देऊन हिंडतो आमच्या पुढं. हाला विठ्ठल विठ्ठल. तिलाच मागं घे पुढं घे मागं घे. ठीक आहे. हिथं येताना वारकरी म्हणून यायचं महाराज. मोठाडपणा दाखवायचं नाही कोणाला. तुला माहिती घ्या ह्याच्यातल्या गाड्या बायाने नुसत्या पिशव्या झाडल्या तर गाड्या येतात त्याच्यात. कारण हमाली तू करतोय आणि पगार तिकडे सगळा. मोठेपणा दाखवायचं नसतं महाराज. इथं मी पांडुरंगाचं दास आहे एवढं लक्षात ठेवायचं महाराज. माऊली ज्ञानोबारांच्या पुढं नेऊ आमचे तुकोबाराय सांगतात मज पामरा हे काय पामर आहे. मला कशाचं मोठेपणा आहे. पायातलं खेटर पायातच बरं असतं. त्याला काय पिशवीत धुवून फिवून घातलं म्हणजे काय लय असतं शहाणपणा त्याच्यात. पायात बरी तुकाराम महाराज म्हणतात माऊली ज्ञानेश्वर महाराजांना. तसं आपण दास व्हायच्या सुद्धा लायकीचं नाही. भगवंताचं दास झाल्यावर फार मोठेपणा आहे महाराज. कशाला मोठं व्हायचं आहे काहीतरी. परमात्म्याचा दास आहे. त्याचं दुःख देवाला आहे सुख देवाला आहे. त्याचा मान देवाला आहे ना अपमान देवाला आहे. भगवान त्याच्या अपमानासाठी अवतार घेतो महाराज. त्याचा मान वाढवायसाठी कष्ट करतोय. म्हणून बाकीच्या काळजी करायची आपल्याला काय कारण नाही. म्हणून महाराज सांगतात या कलियुगात दुसऱ्या कसल्या भानगडीत पडू नका. फक्त मी दासा मीचीच आहे मुखे बोले आपुला. महाराज सांगतात फक्त कोण असला पाहिजे हा भाविक विश्वासी. ह्याच्या अंतःकरणात भाव असला पाहिजे. मग ह्याला वाटलं का नाही म्हणजे मी देवाचा दास आहे देव माझी काळजी करतोय ही भाव त्याच्या मनातच पाहिजे. ह्या शब्दावर विश्वास पाहिजे त्याचा. म्हणजे देव सांगतोय तोंडाला तू काय काळजी करू नको. कारण माझ्या मनाने मी चांगलं व्हायचा प्रयत्न केला का नाही तर तुझ्या मनाने तू काय चांगलं होतोय महाराज. माझ्या मनाने मी भाविक व्हायचा तसं नसतो होत महाराज. देवानं आपल्याला हाका मारलाय असं लक्षात ठेवायचं. ह्याचं चीज करायचं महाराज. देवाला पश्चाताप करायची पाळी नाही आली पाहिजे. कारण तौर लय येत असतो.
तितकं आंबा पिकत नाहीत, तवर लय येतो. पण ही तवर आहे का ना, तवर असतानाच गळून जातो महाराज. कितीतरी तसं ओळखायचं. वारीला आल्यात ना, मग ह्याच्यातला तवर आहे ती जळून जाणार आहे महाराज. पुन्हा काय एवढी होत्यात, एवढीशी असे म्हणला. ती तोडलं, त्याच्या नादी लागलं तर नुसतं चिकई त्याच्यात, ती काय कामाचं नाही. पुन्हा ती असला रपक्याच्या रपक्या व्हावा लागतो. वाऱ्या पावसाचं वादळाचं टिकावं लागतो. आणि मग उतरूस तर दम काढावा लागतो महाराज ह्यांनी. तवाच अंग सोडून दिलं म्हणजे पुन्हा काय व्हायचं त्यात असं. आणि मग आडीत घालून शहाणी माणसं पिकवतात. मग त्याचा सुगंध सुटतो महाराज गावभर. भगवंताला नैवेद्य होतं त्याचा. म्हणून महाराज आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असलं तर टिकलं पाहिजे, ह्याच्यात दुसरं काहीच नाही. फक्त टिकायचं एवढं ध्यानात ठेवायचं. आपण आल्या का असला फुसकं लग्न करतोय ती टिकवतोय आपण. एक दिवस सुख नाही बाबा, ही नाही टिकवायची वस्तू आहे. विठ्ठल त्यानं कल्याणच होईल महाराज बरं का. म्हणून महाराज सांगतात, भाविक विश्वासी पार उतरले त्याशी. तुकाराम महाराज सांगतात, त्यांच्या वाट्याला काय आलं, ह्यांना पार देवानं उतरलं महाराज. ह्यांना काय आपदायची गरज नाही. आणि कुतर्की जी आहे मला, तसं कसं होईल, वैरण देव कसं टाकील, देव वैरण कसं टाकील. एक वेळेस मी एक गोष्ट ऐकली होती लहानपणी. भगवान शंकर प्रसन्न झाले महाराज. विठ्ठल एका मावशीला ताक मागितलं. म्हणजे माय उत्सुक ताक दे की. ती म्हणली, बाबा ताक कशामुळे मागतो रे, दूध आहे. मला ताक तर वतूनच द्यावं लागते, पण दूध सुद्धा वतून द्यावं लागते. म्हणलं दूध दे, थांबतो ना. दूध दिलं, जाऊ नको बरं का. त्याला बशिवलं महाराज. भाकरी केल्या आणि पुन्हा दूधन भाकरन साखरन मिरचून खाऊ घातलं. त्याला पोटभर खाल्ल्यावर त्या साधूने आशीर्वाद दिला. म्हणजे माये एक सुद्धा म्हैस राहायची नाही तुझ्या घरी. त्या पुढच्याच गेला पंक्तीला. ती म्हणजे, ए बाबा इकडून कुठनं. ती म्हणजे, ती तिकडं गावात जायचं ना असं मधनं निघलोय. मग तुझ्या बापाचा वाट आहे काय. म्हणजे बांधावून जातो. म्हणजे बांधावून नाही काय नाही, उगा आपलं गमतीनं भगवान शंकरांनी सांगितलं. म्हणजे ती काय ताक. ती म्हणजे, तू इथनं जाऊ सुद्धा नको आपशकुनी माझ्या दारातनं. आणि ताक कसं पितो. भगवान शंकर म्हणले, हो आम्ही दिल त्याला बी चांगलं म्हणतो, नाही दिल त्याला बी चांगलं म्हणतो. तुझ्या दारात एकच म्हैस आहे म्हणला, 500 होत्याला पुढच्या वर्षी उसतो. 500 म्हशी बाईपाशी सारखी शेणातच बसली. तसं तुम्ही बंगला बांधला म्हणून त्याच्या भाव खाऊ नका बरं का. कारण हे बंगलाच गाठायचा एक दिवशी बरं. खुबा कोणाचा आवार करायचा जायचा काय तिथे. बारक्या बारकं पोरग मुतलं आणि म्हातारं घसरलं. 2-3 दिवस माणसं सारखी येतात म्हणून म्हातारीने पोरच्यात पोराने टाकल्याला म्हातारी म्हणते, तिकडे टाकी पड्याल. कसं करता इथं. ही तिथनंच बघतोय आपण बांधलाय बंगला. वर झोपाळा बांधून ठेवलाय ह्याने. त्याच्यावर बाहेरची आलेली बसते त्याचं वैरी बरं का. आणि ही पोरच्याच्या खाली टाकलाय. विठ्ठल विठ्ठल. आताची तर इतकी शहाणी आहेत पोरं, काय दवाखान्यात मारूनच घरी घेऊन येत. तसा निधच नाही. बिनखर्चाचं तिकडं मस्त मरत. मला गेलं पैसे तर गेलं. 7-8 जण मिळून त्याची वर्गणी करून काढू. पण मला म्हातारी घरी नव्हतं. कुणी करायचं. म्हाताऱ्याचं करायचं वाहिलं आणि येणाऱ्या पाहुण्याचं करायचं वाहिलं. कुणी करायचं.
ही आपल्या पुढचे सगळे आनंदाचे दिवस आहेत, ध्यानात ठेवा. दास व्हा भगवंताचं. महाराज सांगतात भगवत चिंतन करीत करीत निघून जाईल. एकाच विषयाचा विषय नाही महाराज, आयुष्यभर त्याचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे. पाप याचं करतो तुमच्या आमच्यासारख्या म्हणल्यावर, दास आहे त्याचं करीत नसतो का. पण तुकाराम महाराज सांगतात असं कुठलं करतोय असं जर वाटायला लागलं तुला तर तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी. कुतर्क करणारा जो आहे त्याच्या कपाळाला नाशच आहे, दुसरं काही येत नाही महाराज. म्हणून फक्त भाविक राहा, विश्वास ठेव. देव हाका मारतोय असं लक्षात ठेव. माझा सगळा बोजा ती घेणार आहे असं लक्षात ठेव. आणि सगळ्या साधनांची अडचण करणारं कलियुग आहे. त्याच्यात कलियुगात वर चढून भक्ती फुलत असते महाराज. कारण ज्ञानोबा सांगतात पाणी होतं का भरत येतुके, पाणी होतो का भरत येतुके, तरी जिणोनिया पद्म फाके. त्या सगळ्याला जिंकून कमळ उगवत असतं महाराज. कमळ म्हणजे आतल्या आतच कळी फुटते ना, आतच फुल उमलत नाही का वाजती. पाण्याला जिंकून वर येतं आणि मग फुल उमलतं. तसं महाराज सांगतात सगळ्या कलियुगाच्या दोषाचा नाश करून भक्ती प्रफुल्ल होते. मग तिच्या नादी लागतो, दुसऱ्या कशाच्या नादी लागू नको. फक्त मी जेवढं करतोय ते परमात्म्यासाठी असं खरं खरं लक्षात ठेवतो. तू तुझ्या संसारासाठीच कर. देवाला काय लागते का तुझं, तुला दिलंय ते सगळं देवानं दिलंय. म्हणून लक्षात असं ठेवायचं मी दास आहे भगवंताचा, ही भावना ठेवावी. अहंकाराचा नाश होऊन जातो. परमात्मा त्याच्या सत्तेवर तुमचा आमचा उद्धार करतो. आणि कुतर्क नाही होऊ द्यायचा. आणि कुतर्क करणारे लोक आहेत तसलेच बसायचं नाही महाराज. असे कोणीतरी येऊन टेकलं की आपलं उठून जायचं, लांब एकट्यानं जाऊन बसायचं. ज्ञानेश्वरी वाचायची. नाहीतर कोणीतरी येऊन बसले की आपण वाचायची. त्याला म्हणायचं मन माझ्या मागं. ओम नमो जय आद्या, ओम नमो जय वेद प्रतिपाद्या वेद, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलमध्ये. कवर टेकल की मला येऊ का जरा गडबड आहे म्हणजे पळा. चला विठ्ठल म्हणून महाराज सांगतात कुतर्क करू नका. फार सोपी वाट आणि एवढ्या देहात मनुष्याला कृतार्थ करायची गोष्ट ही. म्हणून दुसऱ्या कशाच्या नादी लागण्यात काय लय शहाणपणा नाही. मला सांगा जिबत ग कवा तरी फाटायचंच आहे बरं का. त्याला धुतलं म्हणजे काय आणि घासलं म्हणजे काय, निर्मळ ठेवलं म्हणजे काय आणि घडी घातली म्हणजे काय असे. तसं ज्याचा नाशच होणार त्याच्या कशाला अब्दत बसतात. की सोडून निघून जिथं जाशील का तिथली दुरुस्ती करून ठेव. ती तुला आत्ताच्या देहात करता येईल. आणि कशानं कर तर भक्तीनं कर, दुसऱ्या कशाने करू नको. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय असू दे. 2 वाजता हरिपाठ होईल, 3 वाजता प्रवचन, 4 वाजता कीर्तन. आत्ता ज्यांना जायचे वर वाखरीला त्यांना जायला हरकत नाही. गावात स्नानाला दर्शन प्रदक्षिणा काय करायचं असलं तरी हरकत नाही. हरिपाठ 2ला याचं असं काय नाही. तिकडे जर अडकला तर काय हरकत नाही. कार्यक्रम फक्त माहीत असावी वेळ म्हणून सांगतो. 2ला हरिपाठ, 3ला प्रवचन, 4ला कीर्तन होईल. लक्षात आलं सगळं? लक्षात आलं सगळेच्या? हां सगळेच्या आलं का? बरे विठ्ठल जय जय